नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातून एक प्रेरणादायी बातमी समोर येत आहे। जंगलाच्या कुशीत बसलेल्या किरंगी सरिया या दुर्गम गावात महिलांनी मशरूम उत्पादनाच्या माध्यमातून स्वावलंबनाचा नवा मार्ग शोधलेला आहे। पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत चोरबाहुली वन परिक्षेत्रातील किरंगी सर्रा हे गाव तिन्ही बाजूनी दाट जंगलाने वेढलेले आहे। पार्श्वभूमी तालुक्यातील जोडणारा रस्ता नसल्याने येथे रोजगाराच्या संधी जवळपास नव्हत्याच। उपजीविकेसाठी गावकऱ्यांना जंगलात मोहफूल गोळा करावे लागत होते। मात्र हा परिसर फोर झोन असल्याने वन विभागाच्या नियमामुळे त्यावरही मर्यादा आल्या आणि गावकऱ्यांसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला। अशा परिस्थितीत चोरबाहुलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांनी पुढाकार घेत गावात मशरूम उत्पादनाचा अभिनव उपक्रम सुरू केला। आज या उपक्रमामुळे गावातील 18 ते 20 महिला घर बसल्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये मशरूम तयार करत आहेत। अवघ्या एका महिन्यात उत्पादन तयार होते आणि चोरबाहुली गेटवर येणाऱ्या पर्यटकांना हे ताजे मशरूम विकले जाते। या छोट्याशा उपक्रमामुळे महिलांच्या हाताला काम मिळाले असून त्यांच्या कुटुंबासाठी उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण झालेला आहे। वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे। या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी क्षेत्र सहाय्यक गणेश खंडाईत तसेच वनरक्षक कृष्णा बेलकर आणि प्रियंका झारखंडे यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे। पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये आपण जो आहे चोरबाहुली वन परिक्षेत्रा अंतर्गत किरंगी सर्रा गाव आहे। या गावाच्या तिन्ही बाजूंना जंगल लागलेलं आहे, राखीव जंगल आहे आणि एका साईडला नदी आहे। तर अशा गावातील लोकांकरता जे आहेत जंगलावरील त्यांचं अवलंबित्व कमी करून त्यांना गावातल्या गावात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण पेंच व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र प्रतिष्ठान अंतर्गत जे आहेत किरंगी सर्रा येथील 18 ते 20 महिलांना जो आहे ऑयस्टर मशरूमचं प्रशिक्षण 2 दिवसाचं प्रशिक्षण आपण त्यांना दिलं आणि त्यानंतर आपण त्यांना ऑयस्टर मशरूम जे आहे तो प्रकल्प त्या ठिकाणी सुरू केलेला। नेमकाच आम्ही प्रकल्प सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला आणखी काही डेव्हलपमेंट आणि काही आणखी आवश्यकता त्या ठिकाणी भासत आहे। तर त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी त्या प्रकल्पाकरता आधुनिक साहित्य आणि आधुनिक जी परिस्थिती आहे ती त्या ठिकाणी आम्ही निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो, जेणेकरून ज्या 18 ते 20 महिला आहेत त्यांना गावातल्या गावात रोजगार मिळेल आणि त्यांना जंगलात किंवा इतर जाण्याची गरज पडणार नाही। न्यूज एक्सप्रेस करता रामटेक वरून पंकज चौधरी यांची बातमी।